पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने उपचार नाकारल्याने ईश्वरी सुशांत भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप पीडित महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे। या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात ईश्वरी भिसेसोबत घडलेल्या प्रकाराची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने स्थापित केलेली समिती पुण्यात दाखल झाली आहे। लवकरच ती समिती आपला अहवाल राज्य सरकारकडे सादर करेल असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे। धर्मदाय आयुक्तालयाशी संबंधित रुग्णालयासाठी राज्य सरकार एक नवी SOP अर्थात स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस लवकरच तयार करणार आहे। त्याचबरोबर आगामी अधिवेशनात धर्मदाय कायद्यात बदल करून धर्मदाय आयुक्तांच्या अधिकारात देखील वाढ करणार आहे असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे। धर्मदाय रुग्णालयातील बेड संख्या आणि त्या ठिकाणी रुग्णांना उपचार मिळावे यासाठी लवकरच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष आणि धर्मदाय आयुक्त यांच्याशी संबंधित हॉस्पिटल हे ऑनलाईन जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे। त्याचबरोबर त्यांनी आपलं स्पष्ट मत व्यक्त करण्यास टाळाटाळ केली। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हा स्वर्गीय लता दीदी आणि मंगेशकर कुटुंबियांनी खूप कष्टातून उभारला आहे। त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाच्या शस्त्रक्रिया करण्यात येतात, मात्र त्यांच्याकडून एखादी चूक झाली असेल तर त्याला चूकच म्हणावे लागेल अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टरांवर जर कोणी चिल्लर फेकत असेल किंवा आक्रमक आंदोलन करत असेल तर ते चूकच आहे। मग जर ते भाजप महिला आघाडीचे कार्यकर्ते असले तरी त्यांचे कृत्य चुकीचेच आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या पक्षांचे पदाधिकाऱ्यांचे कान टोचले। पुढे अशी प्रकरण होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे या दृष्टीने आम्ही कारवाई करण्याचा प्रयत्न करतो आहोत। आज कमिटी देखील या ठिकाणी जी मी तयार केली होती ती आलेली आहे। ती कमिटी सर्व प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये लक्ष घालणार आहे आणि एकीकडे या प्रकरणी तर जे काही दोषी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे, पण भविष्यात असे प्रकरण होऊ नये म्हणून आपल्या SOPs तयार झाल्या पाहिजेत या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे। निश्चितपणे त्या दृष्टीने आम्ही काम करू। सर, सगळ्या चॅरिटेबल हॉस्पिटल्सच्या ऑपरेशन्सच्या संदर्भाने तक्रारी प्रचंड येत आहेत, मात्र धर्मदाय आयुक्तांच्या लिमिटेशन्समुळे किंवा त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे या तक्रारींचा निपटारा होत नाही। मुळामध्ये आता आपण आपल्या कायद्यामध्ये याच अधिवेशनात बदल करून पुन्हा काही अधिकार हे धर्मदाय आयुक्तांना दिलेले आहेत। आपल्या लॉ अँड ज्युडिशरी विभागामार्फत आपण त्याची देखरेख देखील करतो। आपला प्रयत्न आहे की संपूर्ण धर्मदाय व्यवस्था ही ऑनलाईन एका प्लॅटफॉर्मवर यावी, जेणेकरून कुठे आपल्याकडे बेड्स आहेत, किती ते अवेलेबल आहेत, ते दिले जात आहेत की नाही याचं सगळं मॉनिटरिंग आपल्याला करता यावं। आणि याकरता CM ऑफिसमध्ये जो आपला मुख्यमंत्री आरोग्य कक्ष आहे तोही याच्याशी आम्ही जोडण्याचा प्रयत्न करतो आहोत, जेणेकरून त्यांच्यावर एक दबाव राहिला पाहिजे आणि मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये याच्यामध्ये एक मोठी सुधारणा आम्ही करू शकू। एक पत्रक आज धनंजय केळकरांनी काढले मंगेशकर हॉस्पिटलच्या वतीने। तुमचा कालचा असंवेदनशील हा शब्द फार लागलाय त्यांना, तर ट्रस्टीजनी काल मीटिंग घेऊन आता ऍडमिशन्स जे आहेत ते विदाऊट डिपॉझिट होतील असं म्हटले। दुसरी गोष्ट, ज्या असंवेदनशीलतेचा तुम्ही उल्लेख केलेला होता ती आम्ही पुन्हा तपासून घ्यायचा निर्णय केलाय असं केळकर पत्रात म्हणाले। मुळात एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हे स्वर्गीय लता दीदी आणि मंगेशकर कुटुंबियांनी खूप मेहनतीतून उभारलेलं आहे। एक नावाजलेलं हॉस्पिटल आहे। या हॉस्पिटलमध्ये अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि अनेक प्रकारचे उपचार होतात, त्यामुळे सगळं काही हॉस्पिटलचं चूक आहे असं म्हणण्याचं कारण नाही, पण कालचा प्रकार हा मात्र असंवेदनशीलच होता। जिथे चूक आहे तिथे चूक म्हणावं लागेल, ती चूक सुधारावी लागेल। जर ते सुधारण्याचा प्रयत्न करत असतील तर मला त्याचा आनंद आहे। आपल्या या ज्या समित्या आता नेमलेल्या आहेत, धर्मदाय आयुक्तांच्याकडून नेमलेली समिती आणि आरोग्य विभागाची समिती, काही फाइंडिंग्स आल्यात का समोर? नाही, प्राथमिक फाइंडिंग्स आहेत, पण जोपर्यंत आम्ही नेमलेल्या कमिटीचे फाइंडिंग्स येत नाहीत तोपर्यंत त्याच्यावर बोलणं हे अर्धवट। खरं तर आंदोलन खूप चालू आहेत। आता एक आंदोलन तिथं केलं जाते, खरं तर हॉस्पिटलच्या टेरीस जाऊन 2 आंदोलनकर्ते त्या ठिकाणी गुन्हा दाखल करा अशी त्यांची प्रामुख्याने मागणी। मला असं वाटतं की असले प्रकार करणं काही योग्य नाही आहे। त्याची जर दखल घेतलेली आहे तर त्या संदर्भात जीही कायदेशीर कारवाई ती आम्ही पूर्ण करू, पण विनाकारण शोबाजी करणं वगैरे हे बंद झालं पाहिजे। तो विधानसभेत मांडला होता, पुन्हा तो आयरन आहे दीनानाथ मंगेशकरचं रूप। हो, काल अमित गोरखे साहेब जे आमच्याच भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत त्यांनी हा मुद्दा वरती लावून धरला आणि आपण कोणी पाहिलं का नाही मला माहिती नाही, परंतु अमित सभागृहामध्ये मी हा मुद्दा मांडला होता की दवाखान्याची बिलं
अमर्याद होत आहेत. गरीब माणसाला म्हणजे आजारी पडावं का नाही इथपर्यंत विचार मनात आणण्यासारखी परिस्थिती आहे. कालचं चित्र पाहिलं तर 10 लाख रुपये भरायचे सांगितले. माझ्याकडे एक उदाहरण 32 लाख रुपये त्याचा खर्च होऊन सुद्धा ते पेशंट डेड झालेलं सुद्धा उदाहरण आहे आणि ते 32 लाख रुपये गरिबाचं आहे. तर याच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलेलं आहे, डिक्लेअर केलेलं आहे, याच्यावर स्वतंत्र समिती नेमू. मला वाटतं पुढच्या 4-5 दिवसामध्ये ती समिती स्थापन होईल आणि जे ज्या लोकांवरती अन्याय झालेले आहेत दवाखान्याच्या बाबतीत, विशेषतः मेडिकलच्या बाबतीमध्ये माझी तक्रार होती की 60 रुपयाची गोळी जर 6000 रुपयाला मिळायला लागली तर मग गरीब माणसाने कसं करायचं. मॅन्युफॅक्चरिंग त्याची प्राईस 60 रुपये आहे. मला आमचेच योगेश सागर म्हणून आमदार आहेत, ते काही 3 का 4 हॉस्पिटल चालवतात. त्यांनी मला खाजगीमध्ये सांगितलं की 60,000 रुपये मॅन्युफॅक्चरिंग डेट असलेलं औषध म्हणजे गोळी शेवट ह्याच्यापर्यंत म्हणजे आमच्या मेडिकलच्या ग्राहकापर्यंत येऊस्तोवर तिची किंमत जर 6,000 रुपये होत असेल आणि मी हा मुद्दा बी मांडला होता की जे हॉस्पिटलचे चालक आहेत त्यांच्या मेहण्याचंच मेडिकल कसं येतं, त्यांच्या पुतण्याचंच मेडिकल कसं येतं आणि काही ठराविक डॉक्टर ठराविक कंपन्यांचेच इंजेक्शन प्रेफर का करता, या सगळ्या गोष्टीचा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी नेमलेल्या समितीमध्ये उहापोह व्हावा. आणि हे जे प्रकार चाललेले आहेत विशेषतः 1.5 लाखाचा पेशंट म्हणजे 1.5 लाखाचा दवाखाना आणि 2.25 लाखाचं बिल, हे मी म्हणत नाही, तुम्ही रोज लोकांमध्ये आहेत, तुम्ही जाऊन चौकशी करा मेडिकलचं बिल किती होतं. हे अतिशय भयावह आहे. म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी नेमलेली समिती, या समितीच्या द्वारे याची चिरफाड व्हावी आणि गरिबातल्या गरीब माणसाला कमीत कमी पैशामध्ये, आणि जे मुख्यमंत्री सहायता निधीच्या कक्षाचे फोन जर घेत नसतील तर यांची एवढी मुजुरी केलीच कशी हा प्रश्न आहे. आणि राज्यामध्ये कोट्यवधी रुपये, शेकडो कोटी रुपये, 300-400 कोटी रुपये कदाचित वर्षाला सुद्धा मुख्यमंत्री सहायता निधीचे येतात. आणि आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हे कोणाच्या आमदाराची शिफारस खासदाराची शिफारस काही ठेवलेलं नाही. तुम्ही डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये जो कोणी पेशंट असेल त्यांनी ऑनलाईन अर्ज करायचा आणि ऑनलाईन अर्जावरती ते पैसे डायरेक्ट पेशंट तिथून म्हणजे बाहेर जायच्या अगोदर म्हणजे सुट्टी व्हायच्या अगोदर DBTद्वारे त्याचं पेमेंट जातं. आमदारांचं ऐकत नाही, मात्र 1 रुपये नाममात्र भाडं सरकार त्यांच्याकडून घेतं. जागा घेतलेल्या ते ऐकत नाहीत. आमदारांचं हे बघा, आम्ही तर कारण तुम्ही बघा मागच्या काही दिवसामध्ये जे CM फंडाचे जे पैसे नेमले त्यातले प्रमुख 4-5 जे आमदार आहेत त्यापैकी मी एक आमदार आहे. हे हायेस्ट पैसे मी माझ्या मतदारसंघात आणि बाहेरचा आला तरी त्याला मिळवून देतो. आम्ही सुद्धा सतत फोन करतो. एका पेशंटच्या बाबतीमध्ये फोन करायचं म्हणलं तर 5 डॉक्टरांना फोन लावावा लागतो. 5वा डॉक्टर आम्हाला रिझल्ट देतो. म्हणजे आमची सुद्धा त्या ठिकाणी काही प्रमाणात अवमानच होतोय. पण तो आजपर्यंत आम्ही कधी बोलून दाखवत नव्हतो. पण कालची जी घटना अमित गोरखे साहेबांच्या मला वाटतं PAच्याच घरातलं पेशंट आहे आणि इतकं दुर्दैवी जाणं 3 जीवाचं, हे मला वाटतं अतिशय भयावह. मुख्यमंत्र्यांना भेटला जाता त्या माध्यमांशी बोलल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पीडित ईश्वरी भिसे हिच्या कुटुंबियांशी भेट घेऊन झालेल्या प्रकाराविषयी माहिती घेतली. त्याचबरोबर या प्रकरणातील दोषीवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन देखील देवेंद्र फडणवीस यांनी पीडितेच्या कुटुंबियांना दिलं आहे. भेट घेतली तुम्ही आज? आता माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची आम्ही भिसे कुटुंबियासोबत या ठिकाणी भेट घेतली आणि त्यांना आमचं म्हणणं निवेदन लेखी स्वरूपात दिलेलं आहे. झालेली सविस्तर घटना त्यांनी संपूर्णपणे ऐकून घेतली. सुशांतची बहीण आणि त्यांच्या परिवारासोबत त्यांनी व्यवस्थित चर्चा केली आणि जे काही घडलं त्यांनी भरपूर वेळ या ठिकाणी दिला आणि संपूर्ण इत्थंभूत माहिती त्यांनी त्या ठिकाणी घेतली आणि भिसे परिवाराला आश्वस्त केलं की याच्यावर जे कोणी कल्प्रिट असतील, जे कोणी त्या ठिकाणचे व्यवस्थापन असेल त्याच्यावर कडक शासन केलं जाईल आणि प्रत्येक गोष्टी ज्या आहेत त्या न्यायाने केल्या जातील. जो अन्याय आमच्या भगिनीवर झाला तो 100% दूर करण्यासाठी साहेबांनी या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलं आणि भरपूर वेळ सगळ्या गोष्टी त्यांनी समजून ऐकून आणि पेपरही त्यांनी चेक केले.
फॅमिलीचं नाही सुशांत नाहीये, सुशांतची बहीण आहे. विश्वास आहे ते आम्हाला न्याय मिळवून देतील. मी भेट घेतली मुख्यमंत्र्यांची, काय चर्चा झाली? ते बोलले तुम्हाला न्याय देऊ आम्ही. काय नेमकी कशा पद्धतीने चर्चा झाली? ही माहिती झालेला प्रकार हा त्यांच्या पुढे सगळं आम्ही सादर केला, मांडला. जो आम्हाला काही त्रास झाला तिथे आम्हाला जे डॉक्टरांनी आम्हाला बराच वेळ आम्हाला थांबून आम्हाला खूप त्रास दिला, त्या पेशंटला खूप त्रास दिला. तिथे आमच्याकडे पैसे असूनही त्यांनी तिथं घेतले नाही आणि त्यांनी तिथं जो प्रकार घडला आम्ही सगळा सरांसमोर आम्ही मांडलेला आहे. नक्कीच ते आम्हाला न्याय देतील. तुमची काय मागणी आहे? दोन लहान मुलीही आहेत, सुशांतला आई तर गेलेली आहे, मुलींसाठी पुढे आर्थिक तरतूद करण्यासाठी किंवा काही मागणी दुसरी काही? त्या ज्या डॉक्टरांनी आम्हाला एवढा त्रास दिला त्या डॉक्टरांवरती कारवाई झाली पाहिजे. त्या हॉस्पिटलमध्ये पण जे काय हॉस्पिटलने जे काय आम्हाला त्रास दिला तिथे, तर त्यांच्यावरती काही कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. नक्कीच आमच्या वहिनीसोबत तसं झालंय, असं कुठल्याही महिलेसोबत तसं होऊ नये आणि ते हॉस्पिटल धर्मदायी व्हायला हवं. डॉक्टर घैसास जे आहेत त्यांनी जो हा निष्काळजीपणा दाखवलाय आणि रुग्णालय प्रशासनाने, माझी विनंती आहे साहेबांना की त्यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा आणि ते नक्कीच देतील. आणि मी अशी मागणी करते सगळ्यांना, जनतेला मी असं आवाहन करते, साहेबांना विनंती करते की त्यांनी ते घैसास डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासन यांना कडक कारवाई करून त्वरित ह्याच्यावरती काहीतरी उपाय करावा.